नमस्कार, मी रोहित पवार मुस्ताफिरच्या नवीन कॅम्पिंग साईटवर तुमचं स्वागत करतो. पालघरमध्ये आहे. पालघरमध्ये एक नवीन कॅम्प साईट आहे जी तुमच्यासाठी आता सेवेमध्ये रुजू होते. सो आपण पावना लेक असेल, अलिबाग असेल, इथे कॅम्पिंग करतो. सो म्हटलं थोडंसं पालघर साईडला थोडं लक्ष घालूया. एक नवीन कॅम्प साईट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. यामध्ये मी तुम्हाला सर्व डिटेल्स देईन. सगळ्यात पहिलं आम्ही स्टेशनला उतरलो, तिथपासून व्हिडिओ चालू करूया. चला, सफाई स्टेशनला उतरलो आहे आता आपल्याला इथून बाहेर जायचं आहे टुवर्ड्स डहाणू साईट. एकदम स्टार्टिंगला जायचं आहे. चालत थोडंसं तुम्ही पुढे आलात ना की इथे फाटक लागेल. आपल्याला वेस्टला जायचं आहे. इथून आपल्याला बसेस किंवा रिक्षा, टॅक्सीचे ऑप्शन आहेत. आता आपण पहिलं बस बघूया. बस नसेल तर टॅक्सीसाठी येऊया, शेअरिंग. हा रेल्वे स्टेशन आहे. इथेच फाटक आहे, त्याच्या बाजूलाच आहे ना हा डेपो आहे. सो इथेच तुम्हाला आहे ना बस मिळेल उसरणीसाठी. सो आता थोडक्यासाठी बस आमची चुकली, तर आता बाहेर जाऊया आणि बाहेर बघूया दुसरा काय ऑप्शन आहे का ते. फाटकाच्या बाजूलाच आहे ना हे असे गाड्या उभ्या आहेत, तर ते तुम्हाला आहे ना डायरेक्ट घेऊन येतील. तुम्ही पकडलं तर 50 रुपये पर सीटचा हिशोब आहे. ओके. किती जण? मला वाटतं 4-5 7-8 जण बसू शकतात आरामात. 10 जण बसतात. हे रिक्षाचा रेट आहे. हो. चला, कॅम्प साईटला पोहोचलो आहे आणि आपल्यासोबत किरण आहे आज. सो किरण रिव्ह्यू करायला पण आला आहे आपल्यासोबत. सो किरण, ट्रॅव्हल कसं वाटलं? ट्रॅव्हलिंग एकदम इझी आणि बेस्ट होतं. म्हणजे सफाळीपासून मला वाटतं हार्डली एक 15-20 मिनटाचं डिस्टन्स आहे. 13 किलोमीटर दाखवत आहे. त्यामुळे ST, ऑटो किंवा प्रायव्हेट गाडीने आलात तर फक्त 20 मिनटाचा डिस्टन्स असेल मॅक्स टू मॅक्स. अच्छा, चालेल. म्हणजे आपण दाखवलं पण सर्व गोष्टी. आता आपण एंटर करतो आहे कॅम्प साईटवर. सो ही आहे अधिराज कॅम्पिंग. सो मुस्ताफिरचं कोलॅबरेशनमध्ये आपण काम करतो आहे या कॅम्प साईटवर. पूर्ण लोकल ऑथेंटिक गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहेत. सोबतच बीच जो आहे तो अगदी 1 मिनिट डिस्टन्सवर आहे. चला, चेक इन झालेलं आहे आणि पहिलंच वेलकम ड्रिंक आहे. सो वेलकम ड्रिंकमध्ये काय आहे किरण? लिंबू सरबत. जलजीरा मार्के, एक्स्ट्रा जलजीरा मार्के. लिंबू सरबत आणि यासोबत हा व्ह्यू. समोरच बीच आहे. सो बीचवर आपण जाणारच आहोत. आत्ता आपण थोडं लवकरच आलो आहे, तर सगळी तयारी चालू आहे. कॅम्प साईट पण तुम्हाला दाखवेनच. आता कॅम्पिंग साईटवर आपण एंटर केलं. फर्स्ट इम्प्रेशन तुम्हाला हे बघा, हे असं दिसेल. इथे टेंट लागलेले आहेत. सो किरण, टेंट दाखव एकदा. टेंट एकदा बघून घेऊया आपण. सो हा आहे 2% टेंट, म्हणजे 2 जण आरामात इथे राहू शकतात. बऱ्यापैकी मोठा स्पेस आहे. याच्यासोबत आहे ना तुम्हाला हे बघा, ही गाद्या मिळतात. त्याच्यानंतर ब्लँकेट पण आहे, उशी पण दिलेली आहे. स्पेस पण बऱ्यापैकी मोठा आहे इथे. इथे आहेत ना असे 2 गझिबो आहेत जिथे तुम्ही बसू शकता, चिल करू शकता. त्यासोबतच तुम्हाला ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील सो इथे आहे ना इंडोर गेम्स पण आहेत. इंडोर आउटडोर गेम्स ठेवलेले आहेत, तर ते पण तुम्ही खेळू शकता. आता जसं लोक येतील ना तसं आपण बघूयात सगळ्या गोष्टी. याच्याच बाजूला ना हे एक छोटंसं बटरफ्लाय गार्डन आहे. इथे ना वेगळे बटरफ्लायज तुम्हाला बघायला मिळतील. ॲक्च्युली आता फोनमध्ये कॅप्चर करणं तेवढंसं म्हणजे कठीण वाटतं मला, पण मला आहे ना इथे उघड्या डोळ्यांनी खूप असे बटरफ्लायज दिसत आहेत. आत्ता तर कमी आहेत, सकाळी वगैरे तुम्हाला एकदा परत दाखवेन मी. आता आपण जे वॉशरूम्स आहेत ते बघूया. सो हे वॉशरूम्स आहेत. इथे लेडीजसाठी 3 आहेत आणि जेंट्ससाठी 3 आहेत इथे. सो त्याच्यामध्ये इंडियन पण आहे आणि वेस्टर्न पण आहे. हे बघा, नीट आणि क्लीन आहेत. हे वॉशरूम आहे आणि ही कॅम्प साईट जसं आपण बघितलं. याच्या समोरच बीच आहे. सो आता बीचवर जाऊया आपण. आपण आहे ना इथून आलो खाली. सो इथून अगदी 1 मिनिटामध्ये आपण बीचवर आलो.
आता अहोटी आहे. अहोटीच्या टायमाला हे बघा समुद्र खूप भारी आहे. स्पेशली प्रायव्हेट कॅम्पिंग आणि प्रायव्हेट बीच जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर ही जागा बेस्ट आहे. कोणीच नाही लांब लांबपर्यंत. म्हणजे हा कमर्शियल बीच नाही आहे ॲक्च्युली, त्याच्यामुळे इथे कोणीच नाही आहे. त्या साईडला थोडे लांब आहे ना गावातली मुलं क्रिकेट खेळत आहेत. बाकी असं पर्यटक असं इथे कोणी नाही आहे. आणि आज सॅटर्डे आहे, सो सॅटर्डेच्या दिवशी पण ही आहे. काय वाटतं किरण? नाही चांगलं आहे. म्हणजे तुम्हाला प्रायव्हसी हवी असेल किंवा मध्ये असताना थोडंसं गर्दीपासून आणि त्रासापासून थोडंसं लांब. आणि म्हणजे मी आहे ना बोरिवलीवरून आहे ना अगदी 15 रुपयामध्ये आहे ना सफाई स्टेशनला उतरलो. म्हणजे 15 रुपयामध्ये मी सफाईला आलो आणि तिथून आपलं पकडा ना हार्डली 50 रुपये पर पर्सन वगैरे कॉस्ट आहे. त्याच्यामध्ये आपण इथे पोचतो. सो बेस्ट आहे, ट्रॅव्हल वाईज पण बेस्ट आहे. आता आपण अर्ली चेक इन याच्यासाठी केलं आहे की थोडंसं शूट वगैरे करायचं होतं. आता आपण जेव्हा जाऊ ना तेव्हा एक एक लोक आली की मग आम्ही तुम्हाला इव्हेंट पूर्ण जो काय आहे तो ॲज इट इज दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. इथे बोट आहे बघा. बाबा किरण इथे फोटो काढतोय. किरण फ्रेम बघा काय भारी वाटतंय. चला आता मिसळ आलेली आहे. सो मिसळ पाव आहे, त्याच्यासोबत आपल्याला इथे चहा आणि कॉफी आहे. सो किरण घेतोय, याच्यानंतर मग मी घेईन. चांगली आहे, मस्त आहे मिसळ. टेस्टला एक नंबर आहे. चिकन सारखा फ्लेवर आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे चांगली आहे, मस्त. नाश्ता झालेला आहे आणि आता नाईट ॲम्बियन्स बघा. सो इथे ग्रुप आहे, इंट्रोडक्शन चालू आहे त्यांचं. त्याच्यानंतर मग ओव्हरऑल एक बेस्ट वाईब आहे. स्पीकर थोड्या वेळासाठी बंद केलेला आहे. इथे आम्ही इथे बसलो आहे. हे बघा किरण, या बाजूला ज्या आपल्या मिल्स आहेत त्या इथे देतो आपण. त्याच्यानंतर मग आपण त्या साईडला जो एरिया आहे तो एरिया आहे जिथे लाईव्ह म्युझिक परफॉर्मन्स वगैरे होणार आहे. हा जो स्टेज आहे ना इथे नंतर मग परफॉर्मन्स होईल. आणि इथे कॅम्पफायर आहे. सो इथे असं सेटअप आहे. इथे पण तुम्ही बसू शकता आणि म्युझिक एन्जॉय करू शकता. या बाजूने एंटर आपण करतो. याच्या या साईडलाच समुद्र आहे, जिकडनं मगाशी आलो आपण. इथे तुम्हाला फोटो काढण्यासाठी एक असं सेल्फी पॉईंट बनवलेला आहे. अजून पण सेल्फी पॉईंट आहेत, पण हे बघा आता वाईब बघा. इथे त्या बाजूला गेम चालू आहेत आणि इथे ना बार्बिक्यूची तयारी चालू आहे. सो म्हणजे ऑलमोस्ट हे व्हेज आहे, याच्यानंतर नॉनव्हेज लागणार आहे. सो बार्बिक्यू इथे रेडी होत आहे. आता आपण जाऊया तिथे गेम्स बघूया काय चालू आहे ते. आता दोघं जणच राहिलेत. सो त्याच्यामध्ये ट्विस्ट दिलाय. गेम्स मस्त चालले, सगळे एन्जॉय करतात तिथे तिथे सगळे. आता क्राऊड पूर्ण भरले. सो हा विनर झालेला आहे. आणि विनर चिकन डिनर असतं, पण इथे गिफ्ट पण मिळतं. सो डिनरमध्ये चिकन तर आहेच, सोबत गिफ्ट पण आहे. सो हे बघा, हे गिफ्ट आहे. विनर भावेश, टाळा वाजवायच्या सगळ्यांनी. शाबाश शाबाश शाबाश. काय मोठी स्पर्धा नव्हती, परंतु एक आठवणीतले दिवस असतात, कधीतरी विन होते. सर आपका नाम?
अमित. कॉंग्रेट्स. तुम्ही पालघर साईडला आलात ना तर तुम्हाला असं चिकन भुजिंग मिळेल. सो हे बार्बिक्यू सारखंच असतं, थोडीशी मसाला आणि प्रिपरेशन स्टाईल थोडी वेगळी असते, पण बार्बिक्यू बोलू शकतो. चला, गेम संपलेले आहेत आणि आता वेळ आहे स्टार्टरची. सो स्टार्टरमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळतात, खास करून हे व्हेज आहे ना. व्हेजमध्ये पनीर आहे, पनीर बार्बिक्यू. हे आहे चिकन भुजिंग. चिकन भुजिंग पण रेडी झालेलं आहे. साईड बाय साईड आता तिथे सगळे आता बसले आहेत आणि लाईव्ह म्युझिक चालू होणार आहे, तर आपण तिथे जाऊ. चला, आता इथे लाईव्ह म्युझिकची तयारी चालू आहे, सोबतच इथे कॅम्पफायर पण होईल. आणि हे बघा, बार्बिक्यू आहे. Happy birthday dear Shreya, happy birthday to you. May God bless you, may God bless you. Happy birthday dear Shreya, happy birthday to you. नवे वाटे मला कुणी भेटला माझा मला फुलता कळी उमलून. आता एका मुलीने परफॉर्म केलं, म्हणजे तिला आवड होती म्हणून. आणि आता आपले जे ओनर आहेत तिथले, सो ते स्वतः परफॉर्म करतात. सो असं इथे खेळीमेळीचं वातावरण आहे. सर्वांसाठी ऑलवेज वेलकम, कोणी येऊन परफॉर्म करू शकतो. मी ते बराच वेळ झाला, आता माझ्या मराठी गाणी जास्त गातो. 10 वाजून मराठी गाणे आवडतात. 16 मिनिटं झाले. आवाज जवळपास 1-1.5 तास झाला जास्त शो चालू आहे. कडून मी शिकलोय हे सगळं. म्हणजे चला, तिकडे सॉन्ग संपतायत आता आणि जेवण पण लागलेलं आहे. जेवणामध्ये काय आहे बघूया. सो भात आहे, चिकन हे ग्रेव्हीवालं आहे ना. हो, ग्रेव्ही चिकन, ग्रेव्हीवालं चिकन आहे, त्याच्यात बटाटा पण आहे. तवा हे फ्राय चिकन, तवा फ्राय आहे, याच्यात पण बटाटा आहे. हे रस्सा, अच्छा कोळंबी आहे. कोलंबी. हा मेनू बदलत जनरली असतो. अच्छा, फिश अवेलेबल असेल तसं. ओके, आणि स्वीट आहे. अच्छा, या साईडला व्हेज काउंटर आहे. सो व्हेजमध्ये आहे तांदळाच्या भाकऱ्या, तांदळाची भाकरी, राईस, डाळ, बटाट्याची भाजी, मटर पनीर, भजी आणि हे. तो आता आपल्याकडे कसं आहे की एक व्हेज आहे, एक नॉनव्हेज आहे. तर मी तुम्हाला ताटात घेऊन पण दाखवतो एकदा, पुन्हा क्लिअर होईल तुम्हाला. चला, आता जेवण झालेलं आहे. जेवणामध्ये काय होतं तुम्हाला दाखवलं सर्व. आता ना लोक सगळे जेवतात अजून. आपण आता बीचवर चाललो आहे. सो बीच जे आहे ना ते अगदी जसं तुम्हाला दाखवलेलं समोरच आहे. लाईटिंग वगैरे आहे ते दाखवतो. इथे चालू आहे सिस्टीम. तर बीचपर्यंत जायला ना प्रॉपर असं लाईटिंग केलेली आहे, तर तुम्ही जाऊ शकता. फक्त आहे ना सांगून जा, कारण कसं आहे की आजूबाजूला काहीच नाही आहे, पूर्ण शांतता आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, पूर्ण वाटेला लाईट्स लावलेल्या आहेत. सो ही वाटच तुम्हाला फॉलो करायची आहे, कारण आजूबाजूला पूर्ण काळोख आहे. बाकी थोड्या वेळात सर्व इथेच येणार आहेत. का ते तुम्हाला सांगेनच. आपण तिथे पहिलं पोचूया. हे बघा, बीचवर आलो आहे. किरण इथे आता दिसते की नाही माहीत नाही. किरण बघा, इथे आता आहे ना सेटअप केलेला आहे. सो इथे कॅम्पफायर होईल आणि हा बीच आहे. आणि लांब लांबपर्यंत बघा काहीच दिसत नाही आहे. बघा, आतमध्ये 1-2 बोट आहेत, त्या दिसत आहेत फक्त, बाकी काही नाही आहे. हे बघा, आता बीचवर आलो आहे आणि आपण इथून आलो. कसं वाटतंय बघा, भारी. म्हणून मी म्हणतो की सांगूनच या. हा बघा किरण. ॲक्च्युली पाणी बाहेर गेले, म्हणजे अहोटी आहे खूप.
त्याच्यामुळे आपण इथे आलो आहे खाली. पण जनरली भरती असते तेव्हा हा किरण उभा आहे ना तिथपर्यंत पाणी असतं. चला आता जेवण वगैरे झालेलं आहे, म्युझिक झाली. आता आपल्या इथे बीचच्या बाजूला, सो हा बीच आहे जो तुम्हाला आता दिसणार नाही, पण बीच आहे बाजूलाच आहे. आणि इथेच आता 1-2 तास आपण घालवणार आहोत. इथे आता अजून 1 वाजून गेले, चालूच आहे. आणि इथे ना इथे ही लाईट दिसते, तिकडे ना फिशिंग करायला कोणी गेलेलं, तर आता आपण चाललो आहे तिकडे. काय करायला गेलेले ते बघूया. हे बघा अजून पण कंदिलावर मच्छी पकडतात. दाखव कुठे. अरे खूप आहे. अरे तिकडे पकडत तिकडे नाही मिळत ना इथे. हे म्हणजे अच्छा दगडातले आहेत का? ही कोणती मच्छी? बोई मच्छी आहे. अच्छा बोई. बोई सही आहे. काल पाहिजे हा का? काल खूप मिळाले. रोजचं आमचं हेच आहे. हा का? मग आता ही बनवून खाणार की उद्या? चालेल चला. चला आता म्युझिकचं सेशन झालेलं आहे. आता एक फन ॲक्टिव्हिटी आहे. जस्ट सगळ्यांना हे कंदील बोलतात वाटतं. ह्याच्यात हवा जातच नाही. अरे ते जळवायचं मग ते तेव्हा तसं. हे बघा ती आग लावली ना की मग आतमध्ये गॅस बनतो आणि त्या गॅसने ते उडतं. आणि हे इथे पूर्ण बीच आहे, बीचवर ही ॲक्टिव्हिटी चालू आहे. ते वर चाललंय, हे हवा समुद्रात चाललंय. रात्रीचे 2 वाजलेत, अजून तिथे कार्यक्रम चालूच आहे. पण मी आता झोपायला चाललोय, बराच वेळ झाला. आता उद्या सकाळी ब्रेकफास्ट करून तुम्हाला बाकीच्या डिटेल्स ज्या आहेत त्या सांगतो. गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी ब्रेकफास्टच्या अगोदर फ्रेश झालो आहे आणि इथे क्रिकेटचा डाव रंगला आहे. हो 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 हो. चला ब्रेकफास्ट आलेला आहे. ब्रेकफास्टमध्ये आहेत कांदा पोहे, ब्रेड आणि जाम. चला आता ब्रेकफास्ट झाला आणि ब्रेकफास्ट नंतर मग ॲक्टिव्हिटी आहे बैलगाडी. सो 10-1 मिनिटाची ॲक्टिव्हिटी असते. इथून तुम्हाला फिरवणार. हे आपले फॉलोअर्स पण आहेत ॲक्च्युली, आणि यांनी आपल्या जी अलिबाग कॅम्पिंग साईट आहे ती पण विजिट केलेली आहे. आता बोलता बोलता आपल्याला समजलं. जय वीरू. शिकाऊ ड्रायव्हर एल लागले का? एल मागे फ्री करतो ते चालणार बरोबर. काका आहेत ना, बैलांची माहिती पण देत आहेत, थोडीशा स्टोरीज पण सांगत आहेत. सो इंटरेस्टिंग राईड आहे. जास्त नाही, एक 5-10 मिनिटाची राईड आहे. थोडं पुढे जाऊन रिटर्न येणार आहे. सो हा रोड आहे कॅम्पिंगच्या पुढची साईट. हो, टर्न पण मारायला शिकवलंय ना ड्रायव्हर, टर्न मारायला शिकलाय. बैलगाडी राईड झाली आणि मी आता ना फुलपाखरू गार्डनमध्ये आलो. सो इथे आहे ना, म्हणजे आता हे डेव्हलप होत आहे, यांनी अशी झाडं लावलेत वेगळी, पण आता आहे ना काल संध्याकाळपेक्षा खूप जास्त इथे फुलपाखरं दिसत आहेत आणि वेगळ्या वेगळ्या कलरची दिसत आहेत.
ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्यापेक्षा ना जे लाईव्ह दिसत आहेत ना ते खूप भारी वाटतं तिथे. असं तुम्हाला अंदाज नाही ना, तुम्हाला उडताना दिसत असतील हे बघा इथे. आणि वेगळ्या कलरची थोडीशी युनिक चला आता निघायची वेळ झाली आहे. जाता जाता तुम्हाला पॅकेजबद्दल सांगतो. सो आपलं जे पॅकेज आहे ते 1500 रुपये पर पर्सन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे काय मिळतं ते दाखवलंच. सोबतच मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली पण देईन सगळं शेड्यूल आहे ते. तुम्हाला एक अंदाज आला असेल इथे रात्री जी आपण ॲक्टिव्हिटी केली बीचवर ती हायलाईट होती. जेवण इथलं हायलाईट होतं. विशेष म्हणजे जे चुलीवरचं जेवण आहे ते इथे खूप सुंदर मिळतं, लोकल स्टाईलमध्ये मिळतं पालघरच्या. आणि सकाळी आपण जी आत्ता राईड केली थोड्या वेळापूर्वी ती पण कॉम्प्लिमेंटरी राईड आहे. सो ओव्हरऑल एक कम्प्लीट पॅकेज मिळतं तुम्हाला. आणि हे जे पॅकेज आहे ते मुंबईपासून अगदी तासाभराच्या अंतरावर आहे. तर तुम्ही मस्त म्हणजे मी तरी बोरिवलीवरून आलो. सो बोरिवलीवरून मी 1-1.5 तासात वगैरे इथे पोचलो असेल. सो तुम्ही जर टायमिंग मॅच केला तर आरामात पोचू शकता, काहीच इश्यू नाही आहे. सो आता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मुस्ताफिर मार्फतच ह्या कॅम्पसाईटची आपण बुकिंग घेणार आहोत. तर तुम्हाला चांगल्यात चांगल्या ज्या फॅसिलिटीज आहेत ते देण्याचा आपण प्रयत्न करू. अजून इम्प्रूव्हमेंट होणार आहेत येणाऱ्या पिरियडमध्ये. सो ते पण तुम्ही येऊन नक्कीच अनुभवा आणि तुमचा जो एक्सपिरियन्स असेल तो मला व्हिडिओ खाली पण कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया आता अशाच एका नवीन कॅम्पसाईटवर. तोपर्यंत बाय बाय.